होती एक दमयंती, राव बहादूर गोळ्यांची मुलगी, श्रीमंत घराणं, एकुलती एक मुलगी, याला सगळं मिळालं असतं राव बहादूरांच्या पश्चात, जमीन जुमला सगळं. मग नाही, नाही झालं. का? काय झालं कोणास ठाऊक. चांगली कॉलेजात शिकलेली मुलगी, ती इकडे यायची, हा तिच्याकडे जायचा, याच्याबरोबर ती विलायतेला सुद्धा जाणार होती. एकमेकांना पत्र पाठवायची. हिचं पत्र आलं की हा तासन तास वाचत बसायचा. काय एवढं पत्रात लिहायची कोण जाणे. विलायतेला असेपर्यंत हा पत्र व्यवहार सुरू होता. राऊ विलायतेहून परत आला आणि आप्पांच्या म्हणजे राऊच्या बापाच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच्याबरोबर नानाही गप्प गप्प झाला. काय करीन असं झाला. येडपटासारखा नुसतं बसून राहायचं. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. कुणाला? नानाला. काल बघितलंस ना, खुर्चीवर बसला होता तो नाना. त्यावेळी तुमचं असं झालं होतं? झालं होतं तर तरीही लग्न करायचं होतं. म्हणजे बघा आता. पण कशावरून? ते म्हणाले तसं? त्याला करायचं होतं लग्न, माझ्याशी लग्न करायचं होतं त्याला लग्न. आता तो दिसतो त्याच्यावर जाऊ नकोस. पुरी मोठा छकडा दिसायचा. छकडा असतील. नाना आप्पांबरोबर बसायला लागला आणि तेव्हापासून मला वाटतं ती बिथरली. कोण? तीच ग दमयंती. मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तिला. म्हटलं अगं एका भावाचं असं झालं म्हणून दुसऱ्याचंही तसंच होईल का? नाही पटलं तिला. मग कोणीतरी पसऱ्या करंदीकर म्हणून होता, त्याच्याशी म्हणे लग्न झालं तिचं. तोही आपल्या राऊसारखा मोठा वकील होता. पुढं ऐकलं की ती बाळंतपणात गेली. बसा तुम्ही, मी चहा टाकते. हो टाक, पण अर्धा पेलाच टाक. आणि मी कशाला बसू, मी पण येते की. रे दत्तू, राघू, चहा घ्या रे. माझा चहा राधाक्काकडेच होतोय. वा, छान संसार मांडले सो राधे. छान, अगदी दृष्ट लागेल असा. घ्या. अगं हे माझ्या पुढ्यात सुद्धा ठेवू नकोस, उचल. त्याला काय झालं? थोडं घ्या, लग्नाचं म्हणून तरी घ्या. चे नाव काढू नकोस. मी असलं काही खात नाही आणि त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. उचल. तुमचे यजमान काय करायचे? यजमान कप्पाळ एवढे एवढेशे होते ग. मी 7 वर्षांची होते, ते 12 वर्षांची. शाळेत शिकत होते. 4थी 5वीत असतील. झालं काय? कोणाला? त्या ना, प्लेगात ग. गाठ आली असं झालं. मग इकडे पळतायत तिकडे पळतायत. सोजीऱ्यांच्या भीतीनं. सोजीर येऊन उचलून न्यायचे ना. मला तर काय माहित सुद्धा नव्हतं. मी आपली सागर गोटी खेळत होते. दिसायला कसे होते? कुठं आठवतंय ग. रुपडं डोळ्यासमोर सुद्धा येत नाही. जरीची टोपी जांभळी, कानात भिगबाळी, रेगांचं खमीस, खमिसाला गळेपट्टी, बास इतकंच आठवतंय. ते करमग एकेकाचं. त्याच वेळी मला का नाही गाठ आली.
सुटले असते मी, पण नाही, आपलं नशीब खडतर. आणखी देऊ का थोडं? छे ग, हा दिलास एवढाच खूप झाला. 2-4 बायकांनी मला न्हाणीघरात नेलं, मला काही कळलंच नाही. हडप घेऊन न्हावी बसला होता, मला कसलाच सुगावा लागला नाही. आपल्या मांडीत माझं डोकं धरून तो तसायला लागला. आग आग झाली, डोकं भगभगायला लागलं. जीवाच्या आकांतानं मी ओरडायला लागले, मस्ती केली, काय उपयोग नाही. बायकांनी 2 पुरुषांनी माझं डोकं घट्ट धरलं आणि मग 2-4 मिनिटात खेळ खल्लास. 2 दिवस मला कुणी आरसा दाखवला नाही किंवा आरशात तोंड बघू दिलं नाही. यांची एक मामी मात्र होती ग, दयाळू होती. तासातासानी गंध उघडायची आणि डोक्याला लावायची. हा तेव्हा थंडावा यायचा ग. राधे, अगं राधे, रडतेस तू? ए वेडी मुलगी, चल चल, कुठली? नको बाई माझे, नको रडू. रडवलं माझ्या पोरीला. चल चल, पूस डोळे पूस. माझी कर्म कहाणी सांगत बसले ना तर संपणारच नाही. चल निघते मी. हा, घरात खूप कामं पडली आहेत बाई. येते ग राधे. हो, आणि राधे, कोणाला सांगू नकोस. काय ते? तेच ग, मगाशी तुला सांगितलं ते. अगं नानाला माझ्याशी लग्न करायचं होतं ते. राहुला कळलं तर पिसाळेल उगाच. येते बरं का. रे दत्तू, ए राघू. वाऱ्यावरती थिरकत आले आठवणींचे. काय भाऊराव? अरे तुम्ही? हो, आज अंमळ उशीरच झाला. हो. काय काय म्हणताय? काय म्हणतीये नोकरी? चालू आहे नेहमी सारखीच. आम्हा कारकुनाच्या नोकरीत काय विशेष घडणार? आपली दप्तरं बांधायची आणि सोडायची. तुम्हा वकिलांच्या नोकरीत कसं काहीतरी आव्हान असतं. असं प्रत्येकालाच दुसऱ्याच्या कामाबद्दल वाटत असतं. म्हणजे दुसऱ्याची बायको अधिक सुंदर वाटते तसं. भाऊराव, तुम्ही लग्नानंतर तुमचा सेन्स ऑफ ह्युमर फारच वाढलाय. आय मस्ट अप्रिशिएट दॅट. आय मस्ट. या या या. नाही नको रावसाहेब, मी येतो चालत. हे काय आलंच आहे घर. तुम्ही व्हा पुढे, मी येतो मागून. अहो, तेवढेच बायकोपर्यंत जरा लवकर पोचाल. या. रावसाहेब म्हणजे गुड गुड गुड. भाऊराव, आपल्याकडे स्त्रीचं रूप लग्नानंतर बदलतं असं म्हणतात, पण मी पाहतोय तुमच्याकडे पूर्वीपेक्षा तुम्ही देखील असे बदललेले, खुललेले, आय मीन असे उमलत चाललेले वाटतात. फॅन्टॅस्टिक. काय असे लाजू नका. इट्स अ कॉम्प्लिमेंट. यू मस्ट लर्न टू टेक द कॉम्प्लिमेंट. गुड गुड. काय वहिनी रुळल्या का? हो, रुळती हळूहळू. आपली हिंदू स्त्री म्हणजे सुद्धा एक अजब रसायन आहे, नाही? मिळालं ते घर आपलं म्हणायचं आणि अंगणात उभं राहून नवरा कधी परततोय याची प्रसन्न चेहऱ्यानं वाट बघायची. ते बघा वहिनी पळाल्या आतमध्ये. त्यांना वाटलं असेल की बॅरिस्टर नामक कोणीतरी परपुरुष बग्गीतून उतरणार
पण त्यांना काय माहिती की आज आपला माणूस देखील बग्गीतून उतरणार आहे. आपण फसवलं वहिनीला, फसवलं. गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय रावसाहेब. मोरे, बरं आहे रावसाहेब, मी येतो. धन्यवाद. ओके, खरंच धन्यवाद. माय प्लेजर. राधा, ए राधा, अगं कुठेस तू? इथे उभी आहेस होय? हा, आणि अशी आत काय पळून गेलीस? आज तुम्ही बग्गीतून आलात? पाहिलंस तू? अगं काय झालं, मी पायी पायीच येत होतो. तर बॅरिस्टर भेटले कोपऱ्यावर. म्हणाले, भाऊराव चला बग्गीतून. मी म्हणालो नको नको, पुढच्या वळणावर तर घर आहे, मी आपलं येतो पायी पायी. म्हणाले बसाव, तेवढीच जरा बायकोची लवकर भेट होईल. बसलो. बरं का, ऐकतेस ना? मला म्हणाले, भाऊराव आज अगदी लग्नापेक्षा अगदी पार पालटून गेले तुमचं रूप. फार तारीफ करत होते माझी. मला म्हणाले, भाऊराव लवकर जा घरी, बायको प्रसन्न वदनाने वाट पाहत उभी असेल आणि इथे तू सुतकातल्यासारखा मलिन चेहरा करून उभी आहेस. काय काय झालंय? हा, अशी का दिसतीयस? कशी? अशी भेदरलेली, भ्यायलेली. छे, कुणी आलं होतं का? हा, कोण येणार? नानासाहेब, बाळासाहेब वगैरे कुणी? ते कशाला येतात इथे? ती वेडी मंडळी आहे, त्यांचं काय सांगता येत आहे? छे, तुला छे याशिवाय काही दुसरं बोलता येणार आहे का? हं? अगं काळजी वाटते म्हणून विचारतोय. काय? अशी काय दिसतीयस? काय झालं? राधा, हे राधा, अगं काय झालं? काय 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 झालं? शांत शांत हो. काय काय झालं? काय झालं? मला जवळ घ्या, मला खूप भीती वाटते. कसं तरीच होत आहे. हो शांत हो, शांत हो. बरं, माझा जीव घाबरतो. बर बर, बस बरं बरं. काय झालं? बस बरं, बस शांत हो. काय झालं? तुला घरची, मामा मामीची आठवण येते का? बर, मग ये मग जाऊन 2 दिवस. असं काही नाही हो. मग तुला एकटं वाटतंय का? परक परक वाटतंय का? सगळे जाऊ मग वाटेल आपले पण हळूहळू. तसं काही नाही, मला खूप भीती वाटते. भीती कसली? आज ना दुपारी मावशीबाई आल्या होते. मग त्या काही बोलल्या का तुला? मग त्यांना ना त्यांच्या घरच्या लोकांनी सोहळी कशी केली ते सांगत होते. हा, तिच्या एवढंच आहे ना, त्यात एवढं घाबरायला काय झालंय? ए अगं, गावात अशा कित्येक बायका असतात सोहळ्या, त्यात काय एवढं घाबरायचंय? काहीतरी. आणि एवढंच सांगायला इथे कशाला आली होती म्हातारी? अशा काही ते एवढ्या म्हाताऱ्या नाही आहेत, 40-45 वर्षाच्या असतील. चल काहीतरी. 7व्या वर्षी झालं म्हणे सगळं. वय तर दिसतं एवढं. ते खूप काबाड कष्ट करतात म्हणून. बरं असू द्या असू द्या, चला विसरून जा. विसरून जा तो विषय. आता आमच्याकडे बघा बरं, हसून दाखवा एकदा आम्हाला. मला ना खूप भीती वाटते, मला जरा जवळ घेता का? माझा जीव घसमटतोय. चला आता आम्हाला एक कप फक्कडसा चहा कोण करून देईल बरं? दत्तो.
तू ना राधा सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतेस. आता अख्ख्या गावात काय मावशीबाई एकटीच हवे बोडकी. नका असं बोलू. आपल्या मांडीत माझं डोकं धरून तो तसायला लागला. आग आग झाली. डोकं भगभगायला लागलं. जीवाच्या आकांतानं मी ओरडायला लागले. मस्ती केली. काय उपयोग नाही. बायकांनी 2 पुरुषांनी माझं डोकं घट्ट धरलं आणि मग 2-4 मिनिटात खेळ खल्लास. अगं 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 राधा, लक्ष कुठे तुझं? तू चहा उतू चाललाय तुझं. हा, सतत तुझ्या मनातनं तेच तेच विचार असतात. सावकाश. बरे बघ, तर चहा पिऊन झाला ना आपला की आपण छान मार्कंडेश्वराच्या मंदिरात जाऊयात फिरायला. तेवढंच तुला जरा बरं वाटेल. मनातले विचार जातील सगळे. राघू, घेऊन जा. क्या दे बाबा, दे त्यांच्या हातात दे. अरे चहा पिताना तरी चहाकडे बघा रे. हा, कुठं पळून जात नाहीत तुमच्या मुंग्या. हा राघू, गालफडावर रान बघ किती वाढलंय दोघांच्या. उद्या शांतून हवेला बोलाव साफ करायला. रे दत्तू, कुठं मेला हा? अरे यांच्या अंगातलं बदल रे आणि संध्याकाळी थोड्यावर बाहेर नेऊन बसव. मला स्वयंपाकाचं बघायचंय. दत्तू, कुठं मेला? खायला काळ बोहिला बार. अहो, ते आपल्याकडेच बघताय. कोण? काय बोराव, कुठपर्यंत? हे मार्कंडेश्वराच्या देवळापर्यंत सहजच. आम्ही येऊ का? हो हो, या ना या. कशाला? नाही नाही, नको नको. तुमच्या दोघांच्या प्रायव्हसीमध्ये तिसरा माणूस नको. 3 is a crowd तसे. कसली प्रायव्हसी आणि क्राऊड कसलं काय? या. नाही नको. खरं म्हणजे मी येऊ का असं विचारायला नको होतं. आय मेड अ मिस्टेक. यू प्लीज गो अहेड. बर. मध्ये कोणी